जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर, पर्यावरण दक्षता मंडळाच्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आला आहे आणि आज आपल्या या उपक्रमाचा 37वा भाग आहे. आपण जसं दर उपक्रमामध्ये आपल्या संस्थेच्या एका प्रकल्पाविषयी माहिती घेतो, तशी आपण आजही एका प्रकल्पाविषयी माहिती करून घेणार आहोत. पण त्याआधी आपण सर्वजण जाणता की पर्यावरण दक्षता मंडळ गेली 25 वर्ष शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या 3 क्षेत्रामध्ये काम करते आहे. आणि मुख्यत्वे काम जे ठाण्यामध्ये सुरुवात झाली होती आणि डोंबिवली, कल्याण या भागामध्ये सुद्धा आपण आता कार्यरत आहोत. तर आपल्या संस्थेचा एक प्रकल्प म्हणजे आपलं पर्यावरण मासिक. हे मासिक आता 21व्या वर्षामध्ये याने पदार्पण केलं आहे आणि जेव्हा सुरुवात झाली होती मॅगझिनला, तेव्हा पर्यावरणाला वाहिलेलं एकमेव मॅगझिन होतं मराठी भाषेतलं. आणि आता जवळजवळ एक 6 वर्ष झाली आपण हे इंग्रजी भाषेमध्ये देखील सुरू केलं आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये वेगळे आर्टिकल्स आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील वेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स आपण यामध्ये घेतो. या मासिकाची स्पेशालिटी अशी आहे की तुम्ही हे सर्व फोटोज जे बघत आहात त्याच्या फ्रंट पेजवरती, तर आपण सर्व प्रकारचे फोटो जे आहेत ते ऍक्च्युअल जे फोटोग्राफर्स फील्डमध्ये असतात त्यांच्याकडून आपण हे फोटोज घेतो. आणि याच्या सेंटर पेजला देखील एक आकर्षक असं पोस्टर असतं, ते सुद्धा आपण ऍक्च्युअल फील्डवरून म्हणजे जे प्रत्यक्ष जाऊन फील्डमध्ये फोटो काढतात त्यांच्याकडून घेतो. सो ह्याच्यामुळे नवीन नवीन जे फोटोग्राफर्स आहेत त्यांना देखील त्यांचं जे स्किल आहे ते दाखवण्याची संधी आपल्याला या मॅगझिन मधून त्यांना मिळते. आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली जे फील्डमध्ये काम करतात अशा लोकांचे आपण आर्टिकल्स देखील घेतो आणि इंटरव्ह्यू सुद्धा आपण त्यांचे घेतो. म्हणजे जून 2024 पासून या मॅगझिन मध्ये आपण विविध नवीन सदरं सुरू केली आहेत. फॉर एक्झाम्पल नॉर्थ ईस्ट टेल्स सदर आहे, ज्यामध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये जे जे पर्यावरण कन्झर्वेशनसाठी काही उपक्रम चालले असतात त्याची माहिती आपण ह्याच्यामध्ये देतो. त्यानंतर एक स्टोरीज बियॉन्ड बाउंड्रीज नावाचं सदर आहे, ज्यामध्ये भारताबाहेर जे कन्झर्वेशन एफर्ट्स लोक करत असतात त्यांच्याविषयी आपण माहिती देतो. असे अनेक आपण विविध प्रकारचे इंटरेस्टिंग सदर आता सुरू केली आहेत. झाडांविषयी एक सदर सुरू केला आहे, फुलपाखरांविषयी सदर सुरू केला आहे. तर असे अनेक इंटरेस्टिंग सदर आपल्या पर्यावरणमध्ये प्रकाशित होत असतात. त्याची टॅगलाईनच अशी आहे की पर्यावरण शिक्षण घरोघरी, म्हणजे तुमच्या घरपोच आपण पर्यावरण शिक्षण म्हणजे पर्यावरणाची विविध इंटरेस्टिंग माहिती आपण घरपोच पोहोचवतो या मासिकाच्या माध्यमातून. तर इथे काही डिटेल्स तुम्हाला दिसत आहेत, मी हे आपल्या ग्रुपवर देखील फॉरवर्ड करते. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की या मासिकाचं सभासद व्हावं, म्हणजे तुम्हाला अनेक नवनवीन प्रकारच्या इंटरेस्टिंग गोष्टी पर्यावरणाविषयी वाचायला मिळू शकतात. आता आपण पुढे वळूया आजच्या मुख्य सदराकडे. तर आजचा आपल्या सदराचा विषय आहे पर्यावरण पूरक दिवाळी. आपण हे 2 भागांमध्ये घेणार आहोत. तर आज आपण दिवाळी सणाचं महत्व आणि दिवाळीचे जे दिवस असतात तर त्या दिवसाच्या मागचं महत्व, दिवाळी आणि पर्यावरणाचा काय संबंध आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री दामोदर क्रू सोमण. तर सरांचे मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. सर पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक आहेत. खगोलशास्त्र प्रचारासाठी आतापर्यंत 9,000हून अधिक त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्यानंतर मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे अध्यक्ष आहेत सर, आणि ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त देखील आहेत. 52 वर्षांपासून पंचांग तसेच दिनदर्शिका तयार करतात सर.
तर मला एक सांगायला अतिशय आनंद होतो, की आपण म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये मी आपलं पर्यावरण कॅलेंडर विषयी माहिती दिली होती. तर लास्ट इयर आपण जे कॅलेंडर काढलं होतं म्हणजे 2024चं, तर याच्या म्हणजे त्याचे जे दिवस होते, कारण की आपलं कॅलेंडर आपण ऑलमोस्ट सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येच आपण पब्लिश केलं होतं. तर पुढच्या वर्षाचे दिवस जे होती माहिती आपल्याला सरांनी ऑलरेडीच त्या कॅलेंडरसाठी दिली होती. तर त्यांचा त्या कॅलेंडरसाठी खूप सहकार्य देखील झालं. त्यानंतर आपली पृथ्वी, धूमकेतू, ग्रहणे चंद्र सूर्याची, आकाश दर्शन, आपले सण उत्सव इत्यादी त्यांची पुस्तकं देखील या विषयामध्ये प्रकाशित झालेली आहेत. तसंच अनेक वृत्तपत्रातून देखील त्यांनी लिखाण केलेलं आहे, जसं की महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना अशा अनेक फेमस वृत्तपत्रामधून त्यांनी या विषयावरती 60 वर्षांपासून लिखाण केलेलं आहे. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. पण आता मी थोडक्यात फक्त तुम्हाला 2च पुरस्कारांची माहिती देते. एक राज्य खगोल मंडळाचा जीवन गौरव पुरस्कार सरांना मिळाला आहे आणि ठाणे भूषण म्हणजे पहिला ठाणे भूषण पुरस्कार हा देखील सरांना प्राप्त झाला आहे. तर फार वेळ न घेता मी आता दाकरू सोमण सरांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी. आजचा आपला विषय आहे पर्यावरण पूरक दिवाळी. नमस्कार मित्रांनो, प्रथम मी पर्यावरण दक्षता मंडळाचे आभार मानतो की त्यांनी मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. पर्यावरण पूर्वक दिवाळी, दीपवाली, दिवाळी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चैतन्याचा हा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव आहे. आणि परंतु तो पर्यावरण पूरक साजरा करायला पाहिजे. म्हणून आपण दिवाळीला सुरुवात होण्या अगोदरच त्याविषयी गोष्टी समजून घेऊया आणि आचरणात आणूया. मित्रांनो, दिवाळीचे दिवस कसे आहेत, कधी आहेत ते प्रथम मी सांगतो. म्हणजे दिवाळीचं टाइम टेबल म्हटलं तरी चालेल, तर ते प्रथम मी तुम्हाला सांगतो. दिवाळी सुरू होते खरं सांगायचं तर सोमवार 28 ऑक्टोबर पासून, आणि त्या दिवशी आहे रमा एकादशी आणि प्रदोष काळी अश्विन कृष्ण द्वादशी असल्यामुळं गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस ही त्या दिवशी आहे. तारीख लक्षात ठेवा, सोमवार 28 ऑक्टोबर, गोवत्स द्वादशी, वसुबारस. त्यानंतर मंगळवार 29 ऑक्टोबरला आपल्याला माहितीये धनत्रयोदशी, दिवाळीचा महत्वाचा दिवस धनत्रयोदशी. त्या दिवशी धन्वंतरी जयंती आहे. त्या दिवशी दीपदान करायला सांगितलेलं आहे. अर्थात प्रदोष काळ हा महत्वाचा आहे दिवाळीच्या सर्व सणांमध्ये, म्हणून त्या दिवशी प्रदोष काळी अश्विन कृष्ण त्रयोदशी असल्यामुळे धनत्रयोदशी मंगळवार 29 ऑक्टोबरला आलेली आहे. त्यानंतरचा दिवस आहे बुधवार 30 ऑक्टोबरला, हा खाडा दिवस आहे. खाडा दिवस म्हणजे त्या दिवशी दिवाळीचा एकही उत्सव नाही, लक्षात घ्या. आता खाडा दिवस का केला मी गमतीनं सांगत असतो की समजा दिवाळीचा एखादा पदार्थ करायचा राहिला असेल किंवा आकाशकंदील करायचा राहिला असेल किंवा रांगोळी काढायची राहिली असेल, तर हा एक दिवस पंचांगकर्त्यांनी तुम्हाला दिलेला आहे खाडा. त्या दिवशी दिवाळीचा एकही सण त्या दिवशी नाही. बुधवार 30 ऑक्टोबर खाडा दिवस आणि दिवाळीचा एकही उत्सव त्या दिवशी नाही. त्यानंतरचा गुरुवार 31 ऑक्टोबर हा अर्थातच अभ्यंग स्नानाचा म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस. आणि नरक चतुर्दशीचा दिवस ठरवताना आम्ही चंद्रोदयाच्या वेळी अश्विन कृष्ण चतुर्दशी असेल तो दिवस नरक चतुर्दशीचा असतो. तर तशी ही नरक चतुर्दशी गुरुवारी 31 ऑक्टोबरला आहे. अभ्यंग स्नान करायची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली आंघोळ म्हणतात त्याला, पहिला आंघोळ अभ्यंग स्नान हे त्या दिवशी केलं जातं. त्यानंतर शुक्रवार 1 नोव्हेंबर हा एक महत्वाचा दिवस, दर्श अमावास्या आहे, अभ्यंग स्नान करते आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे करायचं आहे त्या दिवशी. शुक्रवार 1 नोव्हेंबर लक्ष्मी पूजनाचा दिवस. आणि लक्ष्मी पूजन हे प्रदोष काळी करायचं असतं, सूर्यास्तानंतर साधारण 2.5 तास, तेव्हा 6:04 ते 8:35 हे लक्ष्मीपूजन प्रदोष काळी करायचं आहे. तारीख लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर शुक्रवार. आणि त्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण आहे. अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण असं सांगितलेलं आहे आणि तिचं निस्सारण, ती घरातून जाऊ दे आणि अशी प्रार्थना करायची आणि लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. त्यानंतर शनिवार 2 नोव्हेंबर बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याचा दिवस, कार्तिक शुक्ल प्रतिपदा. आणि त्या दिवशी अन्नकूटे, गोवर्धन पूजा आहे.
विक्रम संवत 2081 अनल नाम संवत्सराचा प्रारंभ होतोय. महावीर जैन संवत 2551 याचा प्रारंभ होतोय आणि दीपावलीचा शेवटचा दिवस आहे रविवार 3 नोव्हेंबर अर्थात यमद्वितीया भाऊबीज. हा दिवस बहीण भावाचं प्रेम माया इत्यादी भेट घडवण्यासाठी हा दिवस आहे. अर्थात हे दिवस जे आपण आता मी सांगितले तुम्हाला हे लक्षात ठेवायचे टाइम टेबल अर्थात पर्यावरण पूरक हा दिवाळीचा विषय आहे, त्यामुळे आपण त्याविषयी माहिती करून घेऊया. तर आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया भारतीय सण आणि उत्सवांचा उद्देश काय असतो. कारण कार्य कारण भाव समजून घेणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन बांधवणं हे आपल्याला माहिती आहे. कार्य कारण भाव हे सण कशाला असतात, हे उत्सव कशाला असतात आणि मग प्रदूषण होतं, पर्यावरणाकडे लक्ष द्यायला सांगावं लागतं सारखं, ते काय सण उत्सव ते समजून घेऊया. लक्षात ठेवा प्राचीन काळी ऋषीमुनींना असं लक्षात आलं की सर्वात महत्वाचं काय, तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माणसाचं शरीराचं आणि मनाचं आरोग्य. आपल्याला माहिती आहे शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य हे दोन्ही महत्वाचे आहेत. तर या दृष्टीनं शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून असतं, तर आहारावरती अवलंबून असतं. आहार जर चांगला ठेवला, व्यवस्थित ठेवला, ऋतूप्रमाणे आहार ठेवला तर शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. हे प्राचीन काळी ऋषीमुनींना समजलं होतं. त्यामुळे सणांची रचना करताना सुद्धा त्यांनी ऋतू लक्षात घेऊन केलेली आहे. पण मित्रांनो ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. म्हणून आपल्याकडे भारतीय पंचांगामध्ये सण उत्सव तारखा ठरवताना दिवस ठरवताना चांद्र आणि सौर यांचा मेळ घातलेला आहे. असं इतर संस्कृतीमध्ये नाहीये. काही संस्कृतीमध्ये चंद्रावरच सण अवलंबून आहेत, त्यांचे सण वेगवेगळ्या ऋतूत येत असतात. पण तसं आपलं नाही. भारतीय संस्कृतीमध्ये हे वैशिष्ट्य आहे की आपले सण उत्सव हे ठराविक ऋतूमध्ये येत असतात. उदाहरण सांगायचं तर पावसाळ्यामध्ये श्रावण महिना येतो, ज्यावेळी उपवास करायला सांगितलेला आहे. आपल्याला माहितीये पावसाळ्यात चलनवलन कमी होतं, साहजिकच भूक पण कमी लागते. मग अशा वेळी उपवास करा म्हणजे पुण्य मिळेल. पुण्य मिळेल हे मुद्दाम सांगितलेलं की उपवास करण्यासाठी, आणि उपवास केला म्हणजे हलका आहार घेतला तर आरोग्य चांगलं राहतं आपल्याला माहितीये. त्यामुळे पावसाळ्यात लोकांनी हलका आहार घ्यावा म्हणून उपवास हे पावसाळ्यात सांगितलेले आहेत, श्रावण महिन्यामध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला माहितीये की थंडीमध्ये भूक जास्त लागते म्हणून दिवाळी सारखा सण हा थंडीमध्ये सांगितलेला आहे. जिथे तेल तुपाचे पदार्थ आपण खात असतो, भूक जास्त लागते, तेव्हा दिवाळी थंडीमध्ये येते, मकर संक्रांती थंडीमध्ये येते. असे ऋतू आणि हे सण यांची सांगड घातलेली आहे. पण ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. म्हणून एक नियम केलाय, मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणायचं. पण कधी कधी काय होतं, एका राशीत सूर्य असताना 2 चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो, तो पहिला अधिक महिना येतो आणि दुसरा निज मास येतो आणि चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातला जातो. हे वैशिष्ट्य भारतीय संस्कृतीमध्ये आहे सण उत्सवामध्ये. म्हणून अलीकडे पाश्चात्य लोक सुद्धा आपल्या भारतीय सण उत्सवाचा संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी मुद्दाम येत असतात. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपल्या चांद्र महिन्याचे नावं सुद्धा बघा. चैत्र महिन्यामध्ये चित्रा नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला होतं आणि रात्रभर आकाशात दर्शन होऊन पहाटे पश्चिमेला मावळतं. वैशाख महिन्यामध्ये विशाखा, ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा, आषाढ महिन्यामध्ये पूर्वाषाढा, श्रावण महिन्यामध्ये श्रवण, भाद्रपद महिन्यामध्ये पूर्वाभाद्रपद, अश्विन महिन्यामध्ये अश्विनी, कार्तिक महिन्यामध्ये कृत्तिका, मार्गशीर्षामध्ये मृग, पौष महिन्यामध्ये पुष्य, माघ महिन्यामध्ये मघा आणि फाल्गुन महिन्यामध्ये उत्तर फाल्गुनी. म्हणजे बघा महिन्याचं नाव आहे ना आणि त्याच्या जवळचं नक्षत्राचं नाव आहे ना, ते नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला होतं आणि रात्रभर आकाशात दर्शवून पहाटे पश्चिमेला मावळतं आणि त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र त्या नक्षत्रात असतो. तेव्हा अशा रीतीनं आरोग्य शरीराचं चांगलं राहावं म्हणून ऋतूप्रमाणे सणांची रचना केलेली आहे. तसंच महत्वाची गोष्ट म्हणजे उत्सव कशाला आहेत, तर उत्सव मनाच्या आरोग्यासाठी आहेत. आपल्याला माहिती आहे एखाद्या उत्सवात गणेशोत्सवामध्ये सर्व नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात आणि त्यामुळे आनंद वाटतो आणि तो आनंद म्हणजे मन आपण चिंता दुःख विसरून जातो आणि यासाठी
उत्सवामुळे मनाचं आरोग्य आणि आहारामुळे ऋतूप्रमाणे आहार घेतल्यामुळे शरीराचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यासाठी सण उत्सवाची रचना केलेली आहे. ही गोष्ट प्रथम आपण लक्षात घेऊ. आता सण उत्सवाचे ऋतूंवर अवलंबून असणारं वेळापत्रक आपण बघितलं. आता हे वेळापत्रक तुम्ही बारकाईनं बघितलं तर लक्षात येईल की शेतीवरती सुद्धा आधारित आहे या गोष्टी. आता भाद्रपद महिन्यामध्ये गणेशोत्सव सांगितलंय, मातीच्या मूर्तीचं पूजन करा म्हणजे पृथ्वीचं पूजन. कारण भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असतं आणि म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद महिन्यामध्ये मातीच्या शाडूच्या मूर्तीचं, गणेश मूर्तीचं पूजन करा हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर पितरांचे ऋण म्हणजे ज्याने आपल्याला जन्म दिला, शिक्षण दिलं, त्यासाठी पितरांचे ऋण मान्य करण्यासाठी आपल्याला पितृपक्ष येतो. त्यानंतर येतो आश्विन महिना. बघा आश्विन, त्यावेळी शेतातलं धान्य तयार होऊन घरात येत असतं. म्हणून बघा हा शरद ऋतूमध्ये येत असतं. म्हणून सण उत्सव कसे ऋतूंवर आधारित आहेत ते आपण बघूया की शरद ऋतूमध्ये अश्विन महिना येतो आणि म्हणून आपण एखाद्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना काय म्हणतो, जीवेत शरदः शतम, जीवेत वसंता शतम असं म्हणत नाही का? तर शरद ऋतू हा श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? संपन्नतेच्या दृष्टीनं. कारण शेतात तयार झालेलं धान्य हे घरात येत असतं म्हणून जीवेत शरदः शतम असं आपण म्हणत असतो. आणि वसंत ऋतूमध्ये सृष्टी फुलते, अतिशय चांगली असते, पण शरद ऋतू हा संपन्नतेचा ऋतू आहे आणि त्यावेळी शेतातलं धान्य घरात येतं म्हणून निर्मिती शक्तीची पूजा म्हणून नवरात्र सांगितलेलं आहे. बघा किती शास्त्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा बघा की निर्मिती शक्ती 13.7 अब्ज वर्षांपूर्वी ही सृष्टी निर्माण झाली, हे विश्व निर्माण झालं आणि निर्मिती शक्ती ही जगातली पहिली शक्ती म्हणून नवरात्रामध्ये निर्मिती शक्तीचं आपण पूजन करत असतो. आणि निर्मिती शक्तीचं पूजन करताना 9 अंकाशी तिचं रिलेशन आहे, नातं आहे. कारण आपल्याला माहितीये बी पेरल्यानंतर 9 दिवसामध्ये त्याचं झाड तयार होतं, हळूहळू पौधा तयार होतो. तर ते नंतर गर्भधारण झाल्यापासून 9 महिने 9 दिवसांनी मूल जन्माला येतं. म्हणून नवरात्र हे 9 दिवसाचं असतं नवरात्र. आणि त्यानंतर धान्य घरात येतं, घर संपन्न होतं, मग दिवाळीचा सण येतो. अशा रीतीने हे सर्व सण आपले ऋतूंवर आधारित आहेत, शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी. म्हणून चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे सण याची रचना आरोग्यासाठी केलेली आहे हे आपल्या लक्षात येतं. शरीराचं आरोग्य आणि उत्सवामध्ये भाग घेतल्यानंतर मनाचं आरोग्य चांगलं राहतं, आपण दुःख चिंता विसरून जातो यासाठी. आता पर्यावरणाचं प्राचीन काळी सुद्धा दक्षता घेतलेली आहे. आपण जर बघितलं तो उल्लेख संदर्भ सापडतात. आपले वेद आहेत, 4 वेद. या 4 वेदांमध्ये बघा तुम्ही, वेदांमध्ये अनेक ऋचा अशा आहेत की वनस्पतीची काळजी घ्यावी हे वेदात सांगितलेलं आहे. नंतर तलावांची काळजी घ्यावी, नदीची काळजी घ्यावी, समुद्राची काळजी घ्यावी. वेदातील अनेक ऋचा आणि केवळ ऋग्वेदामध्ये नव्हे तर सर्व वेदांमध्ये पर्यावरणाविषयी लक्ष लोकांनी द्यायला पाहिजे. म्हणून सण उत्सव हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी असतात, भक्षण करण्यासाठी नसतात. ही गोष्ट लक्षात येते. वेदात 4 वेदांमध्ये पर्यावरणाचं महत्व समजून सांगितलेलं आहे. तसंच ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदांमध्ये अनेक संदर्भ सापडतात जिथे प्रदूषण करू नका, पर्यावरणाकडे लक्ष द्या हे हजारो वर्षापूर्वी भारतीयांनी शोधून काढून समजून घेऊन सांगितलेलं आहे. त्यानंतर स्मृती ग्रंथात आहे, रामायणात आणि महाभारतात सांगितलेलंच आहे की पर्यावरणाकडे लक्ष द्या, वृक्षतोड करू नका, वनतोड करू नका, विशेषतः जंगलाची तोड करू नका हे सांगितलेलं आहे. पण आपण काय होतं, कर्मकांडामध्ये अडकले गेले लोक आणि या सांगितलेल्या गोष्टी ज्या मौल्यवान होता त्याकडे दुर्लक्ष करून घेतलं. आणि आता ही पर्यावरण दक्षता मंडळ हे काम करताय हे खरोखर कौतुकास्पद आहे. खरं सांगायचं तर महत्वाचं आहे. आजकाल प्रजा वाढलेली लोकसंख्या, सण साजरे करण्याची पद्धत सुद्धा बदलते. म्हणून लोकांचं लक्ष वेधायला पाहिजे आणि त्यासाठीच
या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण प्राचीन काळी सर्व ग्रंथांमध्ये भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. इतर जगातील कुठल्याही संस्कृतीमध्ये जेवढं सांगितलेलं नाही त्यापेक्षा जास्त गोष्टी भारतीय या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेल्या आहेत. तरी आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्या पाळल्या पाहिजेत. आता दीपावली सणाचा उद्देश काय? दीपावली सण हा तुम्हाला सांगितलं अश्विन अमावास्येला येत असतो आणि लक्ष्मी पूजन आपण करतो. मूळ उद्देश हाच आहे की घर संपन्न झालेलं असतं, घरामध्ये धान्य आलेलं असतं आणि गरिबांना मदत करा या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये समजून दिलेल्या असतात. गरिबांना मदत करा, दान म्हणजे डोनेशन नव्हे, ही गोष्ट परत लक्षात ठेवा. आपल्याकडे यज्ञ, तप आणि दान हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. यज्ञ म्हणजे आधुनिक काळात सांगायचा तर तो यज्ञ नव्हे, कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करणं म्हणजेच यज्ञ कर्म करणं हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. कर्तव्य कर्म करा ही महत्वाची गोष्ट सांगितली. दीपावली साजरी करताना सुद्धा पर्यावरणपूरक करा आणि गरिबांना मदत करा हा संदेश त्याच्यामधून दिलेला आहे. नंतर तप, तप म्हणजे मेहनत. कुठलंही काम करा पण ते मेहनतीने करा, उत्कृष्ट करा. आणि दान, दान करा म्हणजे इतरांना मदत करा. बघा तुम्ही जर नीट बघितलं तर डोनेशन म्हणजे दान नव्हे. डोनेशन करताना माणसाचं नाव लिहिलेलं असतं, काय डोनेशन केले ते लिहिलेलं असतं, पण दान हे गुप्त ठेवायचं असतं. आपण म्हणतो ना, एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळता कामा नये. तेव्हा दीपावली साजरी करताना या सर्व गोष्टी करताना आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. दीपावली सणाचा उद्देश काय, कार्यकारण भाव काय हे समजून घ्यायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन मांडवला पाहिजे. म्हणूनच हा आजचा पर्यावरणपूरक दीपावलीचा संदेश देण्यामागे तोच उद्देश आहे. आता दिव्याचं महत्व फार महत्व आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे की आपण प्रार्थना करतो संध्याकाळी घरामध्ये, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिर विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. माणसाचं मन आहे ना, हे महत्वाचं असतं. हे अर्थ काय या श्लोकाचा, हे दीपज्योती तुला नमस्कार असो, तू आमचं शुभ आणि कल्याण कर, आम्हाला आरोग्य आणि धनसंपदा दे, आम्ही मेहनत करू आणि आमच्यातील शत्रुत्वाची बुद्धी नाहीशी कर. बघा, आपल्यातील शत्रुत्वाची बुद्धी नाहीशी कर हे सांगितलेलं आहे. शत्रुबुद्धीर विनाशाय, माझ्यातली शत्रुबुद्धीर विनाश होऊ दे, नष्ट होऊ दे हे सांगितलंय. तसंच असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृत गमय, ओम शांती शांती शांती. दिव्याचं महत्व सांगताना मला असत्याकडून सत्याकडे नाही, मला अध्यात्माकडून अंधाराकडून प्रकाशाकडे नाही, मला मृत्यूपासून अमरत्वाकडे नाही, आणि आम्हाला आध्यात्मिक आधिदैविक आधिभौतिक शांती लाभू दे असं या प्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे. अर्थात दीप, दिवाळी, दीप, दीपाची व्याख्या कशी केली आहे ते तुम्हाला सांगतो. दीप्यते दीपयती वा स्वम परम चेती, म्हणजे जो स्वतः प्रकाशतो आणि दुसऱ्याला प्रकाशित करतो तो दीप. बघा, दुसऱ्याला प्रकाशित करतो हे वाक्य महत्वाचं आहे. स्वतः प्रकाशतो पण दुसऱ्यांना सुद्धा प्रकाशित करतो. आपण आनंदानं जगायचं आहे, परंतु इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आहे, ते जीवनाचं सार्थक आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट सांगितली, अंधाराला दूर करण्यासाठी दीप लावूया ही प्रार्थना करतो. दीप लावत लावत आपण स्वतःच दीप बनून जायचं आहे आणि दुःखितांचं दुःख नष्ट करायचं आहे, त्यासाठी मदत करायची आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, दिव्याचं महत्व. आणि मला इथे मुद्दाम सांगायचं आहे की पणतीचा दिवा हा दुसरा दिवाला प्रकाश देऊ शकतो, दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो, तसं इलेक्ट्रिकचा नाही. ही कथा त्याच्यामध्ये मुद्दाम लक्षात घ्यायला पाहिजे. चला आता आपण सुरुवात करूया गोवत्स द्वादशीचं महत्व. गोवत्स द्वादशी म्हणजे गाय वासराची पूजा करणं. बघा, शेतीप्रधान देश, अर्थात जसं बैलपोळा असतो श्रावण अमावास्येला, तसा
आपण दिवाळी साजरी करण्यापूर्वी गोवत्स द्वादशी म्हणजे गाय आणि वासरू यांची पूजा करायची आहे. अर्थात मी मगाच तुम्हाला सांगितलेलं आहे की 28 ऑक्टोबर सोमवारी गोवत्स द्वादशी, वसुबारस आहे. गाय वासराची पूजा करणं म्हणजे काय, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, तेव्हा हा दिवस महत्वाचा. दुसरा दिवस आहे धनत्रयोदशीचा. याच्याबद्दल एक कथा आहे. एकदा काय झालं, यमानं यमदूतांना विचारलं, कथा तशीच लक्षात घ्या, त्याच्या मागचा उल्लेख कार्यकारण समजून घ्यायला पाहिजे. यमानं यमदूतांना विचारलं, तुम्ही एखाद्याचे प्राण हरण करता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? यमदूत म्हणाले, आम्हाला खूप वाईट वाटतं तो आक्रोश बघून, पण लहान मुलाचे प्राण जेव्हा हरण करतो ना आणि तेव्हा तो आक्रोश होतो तो बघून जास्त वाईट वाटतं, ज्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. तेव्हा यमराजानं यमदूतांना सांगितलं, जो कोणी धनत्रयोदशीला दीपदान करेल त्याच्या घरामध्ये अपमृत्यू होणार नाही. अर्थात कथेचा अर्थ समजून घ्या, त्याचा उद्देश समजून घेतला आता लक्षात येतं. दीपदान करा, गरिबांना सुद्धा दीपदान करा, आणि दीपदानाबरोबर वस्त्रदान आणि फराळाचं आपण घरात तयार केलेले अन्नदान पदार्थ आहेत त्याचं अन्नदान करा. तेव्हा दीपदान, वस्त्रदान, अन्नदान हे करा दिवाळीच्या अगोदर, म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी. हे यमराजानं यमदूतांना सांगितलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. सामाजिक त्याचं भान राहायला पाहिजे आणि ते महत्वाचं आहे. म्हणून धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. धन्वंतरी आपल्याला माहिती आहे 14 ग्रंथ आयुर्वेदाचे लिहिले, म्हणजे आयुर्वेदाचे प्रवर्तक, मूळ आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी गावामध्ये जे डॉक्टर असतात, वैद्य असतात, ज्येष्ठ, त्यांचा सत्कार केला जातो, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बघा, इथे दिवाळी आपण साजरी करायच्या अगोदर वैद्यराज त्यांना नमस्कार करायचा, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची, हे सांगितलेलं आहे आणि हे विशेष आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धनाची सुद्धा पूजा काही लोक करत असतात. आपल्याला ते धने आणि गुळ यांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. अर्थात आयुर्वेदिक दृष्ट्या धने आणि गुळ खाणं हे एक आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं असतं. म्हणून आता पुढचा दिवस आहे नरक चतुर्दशीचा. आता इथे सुद्धा जेव्हा भगवान श्रीकृष्ण, कथा बघा तुम्ही, भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला तेव्हा नरकासुरानं श्रीकृष्णाला सांगितलं, मला एक वर द्या, मृत्यूपूर्वी माझं एक म्हणणं मान्य करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, काय? तर त्यांनी सांगितलं की माझा मृत्यूदिन सर्व लोक दीप लावून साजरा त्यांनी करावा. बघा, दीप लावावा, प्रज्वलित करावा, हे भगवान नरकासुरांनी मरता मरता सांगितलं. आणखी महत्वाची गोष्ट नरकासुरांना येते ती म्हणजे अभ्यंग स्नान करा. लोकांनी त्याशिवाय अभ्यंग स्नान करावं. आपल्याला माहितीये हे आयुर्वेदिक दृष्ट्या किती संयुक्तिक आहे. बघा तुम्ही, थंडीमध्ये त्वचा ही कोरडी झालेली असते, स्नायू बळकट होण्यासाठी अभ्यंग स्नान म्हणजे तेल तुपानं अगोदर रगडणं, शरीराला मसाज करणं आणि उटण लावून आणि अत्तर लावून आणि नंतर उष्णोदक पाण्याने स्नान करणं, त्याला अभ्यंग स्नान म्हणतात. आणि हे करण्याची दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस. हे नरकासुरानं भगवान श्रीकृष्णाकडे वर मागितला आणि श्रीकृष्णानं तथास्तु म्हटलं, म्हणून आपण अभ्यंग स्नान करतो दिवाळीचं. काही लोक विचारतात पहिली आंघोळ कधी? ही आंघोळ पहिली नरक चतुर्दशीची गुरुवार 31 ऑक्टोबर, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी या महिन्याचा शेवटचा दिवस हा नरक चतुर्दशीचा आहे, लक्षात ठेवा. त्यावेळी कार्रेट फळ सुद्धा पायाखाली चिरडतात नरकासूर म्हणून. पण मला सांगायचे, प्रत्येकाच्या मनामध्ये नरकासूर असतो, त्याला नष्ट करायला पाहिजे आपण कृष्ण बनून. मनामधला नरकासूर कोणता? तर आळस, व्यसनीपणा आहे की ना, अनिती, भ्रष्टाचार, हे आपल्यामधील नरकासूर त्या दिवशी नष्ट करायला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण आपणच बनून तो नष्ट करायला पाहिजे. लक्षात घ्या, सणामागचा उद्देश आहे तो नरकासूर भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केला, त्याला नष्ट केला.
पण आपल्यातील नरकासूर कोण नष्ट करणार? आपणच कराल. म्हणून पर्यावरणाचं रक्षण करायला पाहिजे. आपल्यातून प्रदूषणाचा राक्षस जो आहे नरकासूर आपल्यामधील, तो नष्ट करायला पाहिजे. आणि यासाठी नरक चतुर्दशीचा दिवस हा येत असतो आणि तो लक्षात घ्यायला पाहिजे. पहिली आंघोळ म्हणतात अभ्यंग स्नान करायचं असं म्हटलं जातं. त्यानंतरचा दिवस महत्वाचा लक्ष्मी कुबेर पूजनाचा. अर्थात आपल्याला माहितीये लक्ष्मी कुबेर पूजन पुढच्या महिन्याचं म्हणजे नोव्हेंबर मध्ये 1 नोव्हेंबरला आहे, शुक्रवारी आहे आणि प्रदोषकाली आहे. मी वेळ सांगतो, लक्ष्मी 6:04 रात्री 8:35 लक्ष्मीपूजन प्रदोषकाली करायचं आहे. आता लक्ष्मी आपल्याला माहितीये सागर समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर आली आणि लक्ष्मीने देवांना विचारलं मी कुठे राहू? तेव्हा देव म्हणाले जिथे स्वच्छता आहे, जिथे मेहनत आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे नीतिमत्ता आहे तिथे तू राहा. बघा, तर लक्ष्मी पाहिजे असेल, लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे, पैसा संपत्ती आहे पण सन्मार्गानं मिळालेल्या पैशाला लक्ष्मी म्हणतात, भ्रष्टाचारानं नव्हे. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि स्वच्छता, घराची दिवाळी आली की स्वच्छता अगोदर करतो. आणि अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण असं मानलेलं आहे. ती सुद्धा समुद्र मंथनातून बाहेर आली. तिने देवांना विचारलं मी कुठे राहू? तेव्हा देव म्हणाले जिथे अस्वच्छता असेल, जिथे आळस असेल, जिथे कलह असेल, तिथे तू राहा. म्हणून बघा, अलक्ष्मीचं वाहन गाढव, आणि हातामध्ये शस्त्र झाडू. म्हणून बघा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करतो. अलक्ष्मी निस्सारण करतो, झाडू घर स्वच्छ करतं म्हणून झाडूची पूजा करतो. एकदा काय झालं, लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोन्ही एका ऋषीकडे गेल्या आणि म्हणाला आमच्यापैकी सुंदर कोण दिसतं सांग. तेव्हा ऋषी म्हणाले तुम्ही ते समोर झाड दिसतंय ना, त्या झाडाला हात लावून या, मग मी कोण सुंदर आहे सांगतो. गेल्या धावत लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोन्ही धावत गेल्या, झाडाला हात लावून परत आल्या आणि मुनिवर्य सांगा आमच्यापैकी कोण सुंदर दिसतो. अर्थात मुनिवर्य ऋषी ते लक्ष्मीला म्हणाले तू जेव्हा येत होतीस ना तेव्हा तू सुंदर दिसत होतीस, आणि अलक्ष्मीला म्हणाले तू जेव्हा जात होतीस ना आश्रमातून बाहेर तेव्हा तू सुंदर दिसत होती. दोघी खुश झाल्या सुंदर म्हटल्याबद्दल. पण हेतू लक्षात घ्या त्याचा, अलक्ष्मी म्हणजे कचरा, घाण, आळस हे घरातून जायला पाहिजे आणि लक्ष्मी यायला पाहिजे. म्हणून लक्ष्मी येताना सुंदर आणि लक्ष्मी जाताना सुंदर. कथेचा मागचा मूळ हेतू लक्षात घ्या, लक्ष्मी पूजन करायचं पण प्रामाणिक मेहनतीनं, कष्टानं, नीतिमत्तेनं धन कमवायचं आणि संतोष म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी 8 प्रकारची आहे. आपल्याला माहिती आहे लक्ष्मी पूजनाचं महत्व, त्याच्यामध्ये 8 प्रकारच्या लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, धनलक्ष्मी, राज्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी अशा 8 प्रकार लक्ष्मीचे आहेत. तर लक्ष्मी पूजनाचा दिवस हा 1 नोव्हेंबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बलिप्रतिपदा, नववर्ष. आपण दिवाळी पाडवा म्हणतो तसा पाडवा, दिवाळी पाडवा आहे आपल्याला माहितीये 2 नोव्हेंबर शनिवारी. अर्थात हा 3:30 मुहूर्तातील शुभ कार्य करायचं असेल तर या दिवशी करायचं आणि हे महत्वाचं आहे, बलिप्रतिपदेचा दिवस. आणि त्या दिवशी विक्रम संवत 2081 अनल नाम संवत्सर सुरू होत आहे. विक्रम राजाने जो संवत सुरू केला तो कार्तिक शुक्ल प्रतिपदेला, आणि महावीर जैन संवत 2551 या दिवशी सुरू होत आहे. तर बलिप्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस 3:30 मुहूर्तात दिलं, शुभ कार्याला या दिवशी प्रारंभ करायचा आहे. हे समजून घेतलं पाहिजे की मुहूर्त आहे पण आपण प्रारंभ एकाच दिवशी करायचा नाही, शुभ कार्याचा हे वर्षभर तो आचरणात आणायचं असतं. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर दिवाळी संपते, शेवटचा दिवस भाऊबीजेचा. आपल्याला ते बहीण भावाचं प्रेम, माया, वर्षातून 2 सण येत असतात बहीण भावाचं नातं दृढ करण्यासाठी, ते म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या घरी जाते आणि भावाच्या हाताला रक्षाबंधन करते, राखी बांधते, आणि भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जातो. तुम्हाला आठवा लहानपणची भाऊबीज, परकर पोलक्यामध्ये बहीण असते, तिला
ते ओवाळण्याचा तबक धरण्यासाठी आई मदत करते आणि भाऊ टोपी घालून असतो भाऊबीज देण्यासाठी आणि वडील त्याला पाकिट तयार करून देतात, बक्षीस भेट वस्तू बहिणीला द्यायची. त्यानंतर दोघेही मोठी होतात, बहिणीचं लग्न होऊन ती सासरी जाते. मग पहिली जी भाऊबीज असते, बहीण सासरी गेल्यानंतर वाट बघत असते भावाची, कधी भाऊ माझा येतोय सासरी भाऊबीज द्यायला, भाऊबीज घ्यायला आणि ओवाळायचं तयारी सगळी करीत असते. नंतर वय वाढत जातं आणि मग वृद्धापकाळी सुद्धा भाऊबीज दोघेही साजरी करत असतात. मला मुद्दाम सांगायचं आहे, बहीण भावाचं प्रेम माया दृढ करण्यासाठी हे दोन सण रक्षाबंधन आणि भाऊबीज येत असतात. रक्षाबंधनाला बहीण भावाच्या घरी जायला पाहिजे म्हणून तो सण ठेवलेला आहे आणि भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जायला पाहिजे म्हणून तो दिवस ठेवलेला आहे. तर हा दिवाळीचा शेवटचा दिवस असला तरी घर समृद्ध झालेलं असतं, धान्य घरामध्ये आलेलं असतं, म्हणून हा आनंदाचा उत्सव असतो आणि त्या दृष्टीनं तो महत्वाचा आहे. चला आता आपण पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करायची. आता इथे बघितलं तुम्ही तर उठीन, आता उठणं आपण जी वापरतो, बरीचशी तयार उठणं जी आणली जातात ना मित्रांनो, ती केमिकल असतात त्याच्यामध्ये आणि ते त्वचेला हानिकारक असतात. त्यात सुगंध अत्तराचे जो भाग असतो त्याच्यामध्ये तो केमिकलचा असतो. म्हणून आयुर्वेदिकरित्या पर्यावरणपूरक उठण तयार करा. मी पदार्थ सांगतो, स्वतः तयार करा. चंदन, हळद, कोष्टकोळिंजन, नागरमोथा, कचोरा, कापूर, कचरी, वाळा, बावची, अनंतमूळ, आवळा, दवणा, मारवा आणि पुदिना, नंतर मुलतानी माती आणि बेसन, चणा पीठ, चणा डाळीचं पीठ, हे पदार्थ एकत्र करून आपण घरीच उठण बनवून ते जर वापरलं आपण अभ्यंग स्नानापूर्वी मसाज करण्यासाठी, ते त्वचेला जास्त चांगलं असतं. स्नायू बळकट होणं हे एक महत्वाचं काम आणि त्वचा कांती तेजस्वी करणं हे दुसरं काम. हे उठीण करतं थंडीमध्ये, म्हणून उठीण लावायचं आहे आणि या दृष्टीने आपण ती गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. नंतर आकाश कंदील करताना आपण जे आकाश कंदील करतो ते का करतो, का आकाश कंदील लावतो, तो उद्देश तो लक्षात घ्या. आपल्या पूर्वजांना कळावं आपण सुखी आनंदी आहोत यासाठी आकाश कंदील उंचावरती लावलं असतं. पण प्रदूषण करणारा थर्मोकोलचा आकाश कंदील करायचा नाही, पर्यावरण पूरक आकाश कंदील करायचा. आपल्याला माहितीये, मला आठवतं माझ्या लहानपणी सुद्धा मी आकाश कंदील करत असे. बाजारातून विकत आणण्यापेक्षा स्वतः आकाश कंदील करण्यात एक आनंद असतो, आहे की नाही. इव्हन खाद्यपदार्थ सुद्धा बाहेरून आणण्यापेक्षा स्वतः गृहिणीने जेव्हा घरात करतात मग तो कसाही झाला तरी जास्त गोड लागतो. तर स्वतः आकाश कंदील तयार करायला पाहिजे. पर्यावरण पूरक असा आकाश कंदील पाहिजे. आणि विशेषतः महत्वाची गोष्ट म्हणजे केमिकलचा, थर्मोकोलचा वापर करायचा नाही, प्लास्टिकचा वापर आकाश कंदिलात करायचा नाही. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे खाद्यपदार्थात मिठाईमध्ये भेसळ होत असते दिवाळीच्या वेळी. अर्थात आपण काळजी घ्यायला पाहिजे आपल्या आरोग्याची. मिठाई बाहेरून आणताना ती शुद्ध तरी पाहिजे किंवा आपण घरामध्ये मिठाई तयार करायला पाहिजे. आणि अत्तर जी दिवाळीमध्ये वापरतो ती केमिकल युक्त अत्तर असता कामा नये, ही काळजी घ्यायला पाहिजे. आणखी महत्वाची गोष्ट फटाके. आता पर्यावरण दक्षता मंडळ आणि बऱ्याच संस्था अशा हे चांगलं काम करतायत, त्यांना मुद्दाम मी अभिनंदन करतो, शाबासकी देतो की शाळांमधून विद्यार्थ्यांकडून शपथ घेतली फटाके मागणार नाही. आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर 10 वर्षापूर्वी दिवाळीमध्ये जेवढे फटाके वाजायचे, ध्वनी प्रदूषण होत होतं, ते आता कमी झालेलं आहे. आता जे फटाके वाजवतात ना ते व्यापारी लोक वाजवताना मला तरी आढळतात. म्हणून मी व्यापाऱ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो, आवाहन करतो की तुम्ही फटाके वाजवू नका. तुम्हाला जर अलक्ष्मीला बाहेर घालवायचं असेल ना तर फटाके वाजवण्यापेक्षा तुम्ही गरीब मुलांना पुस्तकं द्या, वह्या द्या, ही साधनं द्या, त्यांना शैक्षणिक साहित्य द्या. ते केलं तर अलक्ष्मी नक्कीच बाहेर जाईल आणि लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल. ध्वनी प्रदूषण करू नका.
वायू प्रदूषण करू नका. आपल्याला माहिती असेल फटाक्यांमुळे श्वसनाचे विकार दिवाळीत वाढलेले आहेत. काही लोक, वृद्ध लोक, आजारी लोक तर शहर सोडून बाहेर जातात फटाक्यांचा आवाजापासून त्रास होतो म्हणून. ज्यांना त्रास होत नाही ना फटाक्यांच्या आवाजाचा, त्यांची मला काळजी नाही, कारण त्यांचे कान बधीर झालेलेच आहेत म्हणून त्यांना त्रास होत नाही. पण ज्यांना त्रास होतो ना त्यांची मला काळजी जास्त वाटते, कारण त्यांचे कान अजून शाबूत आहेत. तर मला हात जोडून सर्वांना विनंती करायची आहे, आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा चैतन्याचा उत्सव आहे, हा ध्वनी प्रदूषण करण्यासाठी उत्सव नाहीये, हा वायू प्रदूषण करण्यासाठी उत्सव नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून फटाके वाजवायचे नाहीत. ही गोष्ट दिवाळी आली की आता दुकानं पण फटाक्यांचे कमी झालेत, ही गोष्ट चांगली. आणि लोक, खरं सांगतो मी, पर्यावरण दक्षता मंडळाचे अभिनंदन यासाठी करतो की अशा संस्थांचं लोक ऐकतात. तुम्ही बघितलं असेल, एक वर्ष पाणी टंचाई होती, सुकी होळी खेळा असा जेव्हा आपण सर्वांना विनंती केली तेव्हा सर्वांनी पाण्याचा वापर कमी केला, सुकी होळी खेळली. सण साजरे करताना आता तुम्ही बघितलं गणेश मूर्ती सुद्धा, मातीच्या गणेश मूर्ती यांचा प्रचार जास्त होतोय. लोक मागतायत मातीचीच गणेश मूर्ती पाहिजे, शाडूची गणेश मूर्ती पाहिजे. पर्यावरण दक्षता मंडळ हे वर्कशॉप घेतं गणेश मूर्ती तयार करण्याचं, अभिनंदन त्यासाठी करतो, कारण हे वाढायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे पूर्वी लोकसंख्या कमी होती त्यामुळे प्रदूषण कमी होत होतं सण उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरे करताना. आता लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे गणेश मूर्तींची संख्या वाढली, ती सुद्धा जल प्रदूषण करण्यासाठी गणेश पूजा सांगितलेली नाहीये. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गणेश मूर्ती, मातीच्या गणेश मूर्तीचं पूजन करीत असतो. मग प्रदूषण, जल प्रदूषण करून कसं चालेल मला सांगा ना. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, दिवाळी सारख्या सणाला फटाके वाजवायचे नाहीत. अतिशय महत्व, शोभादायक फटाके सुद्धा काही वेळा हे वायू प्रदूषण करतात. दम्यानं आजारी असलेल्या लोकांना खूप त्रास होत असतो. आपल्याला माहित असेलच की आपणच काळजी घ्यायला पाहिजे, कारण हा आनंदोत्सव आहे, हा चैतन्याचा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव आहे. आपल्याला अंधकार नाही कसा करायचा आहे, अज्ञानाचा अंधकार नाहीसा करायचा आहे आणि आपणच दीप व्हायचा आहे. तर आपण प्रत्येकानं प्रचार करायला पाहिजे की मी प्रदूषण करणार नाही आणि इतरांना समजावून सांगेन की तुम्ही सुद्धा सण उत्सव आनंदाने साजरे करा, पण ते करताना फटाके लावायचे नाहीत, ध्वनी प्रदूषण करायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा दिवाळी साजरी करत असताना या गोष्टीचं भान आपण ठेवायला पाहिजे आणि हे जर ठेवलं ना तर इको फ्रेंडली दिवाळी ही आपण साजरी करतो. आणि म्हणूनच मला तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करायची आहे, दिवाळी अवश्य साजरी करा. हा चैतन्याचा उत्सव आहे आणि हा चैतन्याचा उत्सव प्रत्येकाने साजरी करायला पाहिजे. आता आपण बघितलं भारतीय लोक परदेशात गेलेले आहेत, हा ग्लोबल दीपोत्सव होत असतो, हा प्रकाशाचा उत्सव ग्लोबल होत असतो, संपूर्ण जगात होत असतो, पण तिकडे फटाके लावायला परवानगी नाही. आपल्याकडे स्वातंत्र्य आहे तरी आपण काळजी घ्यायला पाहिजे, पर्यावरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. दीपावलीचा उत्सव साजरा करत असताना प्रदूषण होणार नाही, आता मी सांगितलेल्या या गोष्टींमध्ये याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि खरं सांगू का, दिवाळी सारखा आनंदाचा सण हा महत्वाचा आहे. आपल्या जीवनात आनंद निर्माण करायचा आहे त्यासाठी तो उत्सव आहे, पण इतरांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव करायचा आहे, निर्माण करायचा आहे. आपले सण उत्सव हे पर्यावरणाच्या रक्षणासाठी असतात, पर्यावरणाच्या भक्षणासाठी नसतात. मला एक आनंदाची आणि समाधानाची गोष्ट यात एकच वाटते, लोक ऐकत आहेत, लोक ऐकतात. खरं सांगतो मी, लोकांवरती त्यांना समजावून सांगितलं तर ऐकतात. पर्यावरण रक्षणाचा मंडळासारख्या संस्था हे कार्य करता आहेत. ही शाडूच्या गणेश मूर्ती केल्या जातात, त्या माती पाण्यामध्ये विरघळतात. फटाके वाजवायचं प्रमाण कमी झालेले, पाण्याचा वापर कमी करा म्हणून सुकी होळी खेळा असं सांगितलं, त्यावेळी सुकी होळी खेळलेली. तेव्हा मला सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत
की आपण आपल्यामध्ये बदल होतो आहे, चांगला बदल होतो आहे आणि अशा संस्थांना मदत करायला पाहिजे की त्यांचं कार्य अधिकाधिक चांगलं हो आणि आपले सण उत्सव जे असतात ते पर्यावरण पूरक साजरे करायला पाहिजेत. तेव्हा मित्रांनो, दीपावलीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. ही दीपावली आनंदाची जाऊ, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण हो आणि इतरांच्या जीवनात पण आनंद निर्माण करण्याची संधी आपल्याला मिळेल. कारण आपल्या मूळ संस्कृतीचा उद्देश तोच आहे, माणसानं माणसाची आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं, हा मूळ उद्देश आहे. आणि त्यासाठी सणांची रचना ऋतूप्रमाणे केल्यामुळं शरीराचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी केलेली आहे आणि मनाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी उत्सव असतात. तेव्हा दिवाळीचा सण उत्सव साजरा करताना शरीराचं आरोग्य चांगलं राहील यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि मनाचं आरोग्य चांगलं राहील यासाठी शुभेच्छा देऊया आणि पर्यावरणपूरक दीपावली साजरी करूया. धन्यवाद. मी पुन्हा एकदा आभार मानतो पर्यावरण दक्षता मंडळाचे की त्यांनी मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सोमण सर. हा, तुम्ही अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने आणि गोष्टींच्या माध्यमातून दीपावलीचं महत्त्व सर्वांना सांगितलं आहे. तर मी सर्व पार्टिसिपंट्सना अशी विनंती करते की ज्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करून विचारायला हरकत नाही. रेश्मा मॅम, तुमचा प्रश्न विचारू शकता. सर, पाडवा जसं दोन प्रकारचा, गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा, तर नक्की कुठला पाडवा हा मुहूर्तामध्ये धरला जातो? जे 3.5 मुहूर्त म्हणतात, दसरा, पाडवा, दीपावली, तर त्यामध्ये नक्की कुठला पाडवा हा कन्सिडर होतो? हा सांगतो. चैत्र शुक्ल प्रतिपदेला पाडवा येतो. या दिवशी शालिवाहन शक सुरू होतो. शालिवाहन राजानं सुरू केलेला शक हा चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो, त्याला गुढीपाडवा आपण म्हणतो. आणि हा दिवाळी पाडवा विक्रम राजानं संवत सुरू केला, जो आता 2081 होतो आहे, तर तो विक्रम राजाने संवत सुरू केला, तो दिवाळी पाडवा. भारतात काय झालं, अनेकतेत एकता आहे. काही राज्यांमध्ये, गुजरात राज्यामध्ये ही विक्रम संवत जास्त करून प्रचारात आहे. तिथे दिवाळी पाडवा तिथे वर्ष सुरू होतं. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर चैत्र शुक्ल प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडवा या दिवशी शालिवाहन शके सुरू होतं. आता या वेळेला 1946 आहे. पुढच्या वर्षी येणाऱ्या गुढीपाडव्याला शके 1947 सुरू होणार आहे. तर शालिवाहन राजाने सुरू केलेला शक तो शालिवाहन शके चैत्र शुक्ल प्रतिपदा आणि विक्रम राजाने सुरू केलेला शक जो 2081 आता होणार आहे, तर या दिवाळीला तो विक्रम संवत असं म्हटलं जातं. अर्थात 3.5 मुहूर्तातील गुढीपाडवा हा पहिला मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तातील अक्षय तृतीया दुसरा मुहूर्त आहे आणि दसरा विजयादशमी तिसरा मुहूर्त आहे आणि हा दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त धरला जातो. आता 3.5 का, तर तुम्हाला औटकी माहिती असेल. आपण लहानपणी पाढे म्हणत होतो आम्ही, 2.5 की औटकी, ते 1 औट म्हणजे 3.5. ते 3.5 हे 3.5 पीठ आहेत देवीची. तसं 3.5 मुहूर्त, त्यापैकी हा गुढीपाडवा आपला दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त धरला जातो. काही लोक अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त धरतात. थँक्यू सर. धन्यवाद सर. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? सर, तुम्ही जे उटणं बनवण्यासाठी मगाशी जे इन्ग्रेडियंट सांगितले होते, तर ते पुन्हा एकदा रिपीट करू शकाल का? कुठला प्रश्न? उटणं बनवण्यासाठी तुम्ही मगाशी काही इन्ग्रेडियंट सांगितले. उटण्यामध्ये येस. हा चंदन, हळद, कोष्ठकोळिंजन, नागरमोथा, कचोरा, कापूर कचरी, वाळा, बावची, अनंतमूळ, आवळा, दवणा, मारवा, पुदिना, मुलतानी माती आणि आपली चणा डाळ, बेसन. खरं सांगू का, आपण जर बेसन आहे, चणा डाळीचं पीठ, हे जरी नुसतं आणि चंदन, हळद, कोष्ठकोळिंजन हे मिळतात बाजारात या वस्तू, नागरमोथा, वाळा, बावची,
कापूर कचरी मिळते ती सुगंधी असते. तर ही द्रव्य एकत्र करून जी मिळतील ती द्रव्य एकत्र करून जर आपण त्याचं चूर्ण करून ते जर बनवलं ना, बस ते त्याच्यासारखं बाजारातलं नाही. कारण बाजारात जे अत्तर त्याच्यात मिक्स करतात वास येण्यासाठी, मार्केटिंगसाठी, ते केमिकल युक्त असतात. आता का आजकालची अत्तरं बाजारात मिळतात ती सुद्धा केमिकल युक्त असतात. पूर्वी कनोजची अत्तरं यायची फुलांपासून, तशी आता नाही मिळत आहेत. ही केमिकल युक्त. तुम्ही बघितलं असेल की ती अत्तर घेतलं तर 2-2 दिवस राहत असे वास त्याचा, सुगंध. म्हणून बकुळीची फुलं ठेवा ना, बकुळीची फुलं ठेवा घरामध्ये, ती जास्त सुगंध देतात. तर अत्तर केमिकल युक्त वापरू नये. आरोग्याला ते हानिकारक असतात. आणि हे तर आपण उठींटा अंगाला चोळतो. तर त्यामुळे ही निसर्गाची देणगी जी वनस्पती आहेत, पुन्हा एकदा सांगतो, चंदन, हळद, कोष्ठकोळिंजन, नागरमोथा, कचोरा, कापूर कचरी, वाळा, बावची, अनंतमूळ, आवळा, दवणा, मारवा, पुदिना, मुलतानी माती आणि चणा डाळीचं बेसन, जेवढी मिळेल तेवढ्या वस्तू एकत्र करा आणि त्याचं उठीन घरगुती तयार करा. ते जास्त चांगलं आहे. थँक्यू सर. सुखदा मॅम, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. तेलाच्या दिव्यांविषयी विचारायचं होतं. आपण पूर्वापार गोडे तेलाचेच लावतो, पण आता व्हॉट्सअपमुळे इतर कोणी राईचे, कोणी काय असं निरनिराळी माहिती मिळते. तर त्याविषयी काही सांगितलंय का आपल्याकडे? म्हणजे अर्थात उपलब्धता होणं हे तुम्ही म्हणता बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी मिळत नाहीत आपल्याकडे. तेल सुद्धा आपल्याला खात्री देत आहे. पण काही तेल चांगली मिळतात. आपण चौकशी जर केली आणि प्रोसेस जर बघितला तर तेल मिळतं चांगलं, त्याचा वापर करायला पाहिजे. आणखी महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे, दिवा लावताना सुद्धा मेड इन चायनाचे दिवे लावू नका. दीपमाळी मिळतात चांगल्या, पणती लावणं हे जास्त चांगलं. एक पणती लावली ना, खरं सांगतो मी, दीपावलीचा उत्सव बघा तुम्ही, किती समाधान मिळतं पणतीच्या त्या ज्योतीकडे बघितल्यानंतर. समाधान हे महत्वाचं आहे. समाधान, भगभगाट नकोय आपल्याला. अंधाराला दूर करण्याचं साधन म्हणजे दीप, आणि त्या दीपाची, दिव्याची प्रार्थना सुद्धा किती सुंदर आपण करत असतो. तेव्हा स्वच्छ, सुंदर, पर्यावरण पूरक अशी साधनांचा आपण वापर करायला पाहिजे. आणि प्रदूषण करणारी जी साधन आहेत ती टाळली पाहिजे, आणि ते टाळणं आपल्या हातात आहे. म्हणून ओके, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर. आपल्या बाकी जे काही प्रश्न असतील ते आपण सर्वांनी चॅटबॉक्समध्ये पाठवून ठेवावेत. मी ते ग्रुपवरती पोस्ट करेन आणि सर आपल्या ग्रुपवरती उत्तरं देतील. कारण आता वेळेअभावी आपल्याला आजच्या सेशनमध्ये थांबावं लागेल. पण त्याआधी काही अनाउन्समेंट्स आहेत त्या मी करते आणि त्यानंतर आपण सेशन संपूया. जसं आपण दर सेशनमध्ये एका पर्यावरणीय दिवसाची माहिती घेतो, तर तसं मी आज एका पर्यावरण दिवसाची माहिती सांगू इच्छिते की आता 23 ऑक्टोबरला वर्ल्ड स्नो लेपर्ड म्हणजे हिमबिबट्या दिवस आहे. तर स्नो लेपर्ड हा मार्जार कुळातील एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे आणि याचा वावर मुख्यत्वे हिमालयातील उत्तुंग पर्वतरांगामध्ये असतो. पहिला स्नो लेपर्ड जेव्हा साजरा केला गेला तो 2014 मध्ये साजरा केला गेला आणि ह्याचा मुख्यतः म्हणजे ह्याचं कमी होण्याची कारणं म्हणजे अधिवासाचा ऱ्हास, नंतर हवामान बदल, मानव वन्यजीव संघर्ष, अशा अनेक कारणांमुळे याची संख्या जी आहे ती कमी होत आहे. त्यानंतर या दिवसाचा मुख्य उद्देश हा याचं संवर्धन होणं आणि याच्याविषयी जनजागृती करणं असा हा उद्देश आहे. हा दिवस आपण कशा प्रकारे साजरा करू शकतो, तर याच्या अधिवासाला असणारे धोके आहेत ते आपण जाणून घेऊ शकतो. त्याचं जे जीवनचक्र आहे त्याविषयी माहिती घेऊ शकतो. त्याचा अधिवास, त्याचं संवर्धन याविषयी आपण अधिक माहिती घेऊ शकतो. आणि जिकडे ज्या भागामध्ये हे आढळतात, म्हणजे आता मी मागच्याच एक 3-4 महिन्यापूर्वी लडाखमध्ये गेले होते, तर तिकडे आपल्याला स्नो लेपर्ड मोठ्या प्रमाणावरती आढळतात. आणि एक स्नो लेपर्ड कन्झर्वन्सी नावाची संस्था आहे जी त्या भागामध्ये स्नो लेपर्ड कन्झर्वेशनसाठी काम करते. तर अशा अनेक संस्था आहेत ज्या या प्राण्यासाठी काम करतात. तर त्यानिमित्ताने आपण या प्राण्याविषयी अधिकाधिक वाचन करून त्याविषयी जाणून घेऊ शकतो. एक अनाउन्समेंट अशी आहे की 20 ऑक्टोबरला बटरफ्लाय ट्रे ऑर्गनाईज केला आहे पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली यांच्यातर्फे. तर सातपूल जे आहे डोंबिवली वेस्ट मध्ये, तिकडे आपला हा ट्रेल आहे. रविवारी सकाळी 8 वाजता आपला ट्रेल सुरू होईल आणि मीटिंग पॉइंट सातपूल जेट्टी डोंबिवली वेस्ट.
तर तुम्ही सर्वांनी नक्की खालील क्रमांकावरती संपर्क करू शकता ज्यांना या ट्रेलला येण्यामध्ये इंटरेस्ट असेल, आणि ह्याचं पोस्टर देखील मी आपल्या ग्रुपवरती शेअर करते. जसं आता आजच्या विषयामध्ये आपण ऐकलं, म्हणजे सरांनी आता आकाश कंदिलाविषयी देखील सांगितलं की थर्माकोलचे आणि प्लास्टिकचे आकाश कंदील वापरू नयेत. तर पर्यावरण दक्षता मंडळातर्फे आपण इको फ्रेंडली कंदील म्हणजे कागदापासून कंदील बनवण्याचं किंवा कापडापासून याविषयी आपण बनवण्याचं प्रशिक्षण देतो. तर 7 ऑक्टोबर पासून हे सुरू झालं आहे. 7 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या दिवसामध्ये आपण विविध प्रकारचे वर्कशॉप्स, कंदील मेकिंग वर्कशॉप घेत असतो. तर ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की आपल्याला म्हणजे आम्हाला संपर्क करावा. ठाणे आणि डोंबिवली दोन्ही ठिकाणी आपण हे वर्कशॉप्स घेतो. तुम्हाला जर तुमच्या सोसायटी किंवा कॉलेज किंवा शाळेमध्ये देखील जर ऑर्गनाईज करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्या संदर्भात. आणि आता पुढच्या सेशन विषयी सांगू इच्छिते की 25 तारखेला आपलं मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 भागामध्ये आपण हे इको फ्रेंडली दिवाळीचं सत्र घेत आहोत. तर पुढच्या शुक्रवारी इको फ्रेंडली दिवाळी पार्ट 2 होणार आहे आपला. तर त्यामध्ये आपण स्पेसिफिकली फटाके, त्यांच्यापासून होणारं पोल्युशन म्हणजे साऊंड पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर महेश बेडेकर यांच्याकडून. तर नक्की सर्वांना मी विनंती करते तुम्हाला की तुम्ही पुढच्या सेशनला देखील उपस्थित राहावं. आज ज्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला आहात त्याच संख्येने तुम्ही पुढच्या सेशनला देखील उपस्थित राहू शकता. पुन्हा एकदा मी आपले आजचे स्पीकर जे आहे दाकरू सोबण सर, त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप आभार की तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे प्रश्नोत्तराचं सेशन देखील आपलं झालं चांगलं. आणि पुढच्या शुक्रवारी आपण भेटूया 4 वाजता 25 तारखेला. तोपर्यंत नमस्कार.